पण बघतोय तर काय लोक सर्वात जास्त तर इथेच मुतत आहेत. खालचं पण तुटलंय, सडलंय, बाथरूम मध्ये बाटल्या घुसल्या. वसई विरार शहर महापालिकेवर हसू की रडू मला काहीच कळत नाही. आणि लोकांचं आणि जे स्थानिक येथील लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल आणि महापालिकेबद्दल खरंच रडू की हसू की यांना फक्त काय करायचंच नाही. तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटल आहे माझ्या समोरच आणि हे इथे बॅनर लागलेत आपले महापौर अजिव पाटील साहेबांचे. आणि ही गटर आहे आणि गटरच्या समोरच इथे वॉशरूम आहे. तर मला वॉशरूम लागली मुताला, मी बोललो वाव, वसई विरार शहर महापालिकेचा हा वॉशरूम मस्त असेल. पण बघतोय तर काय लोक सर्वात जास्त तर इथेच मुतत आहेत खचाखच पब्लिकमध्ये आणि घाणीवर. पण काय याचं कारण, ही याची झालेली अवस्था. किती खर्च झाला असेल, नाक दाबून जावं लागतंय मित्रांनो. हे बघा अवस्था बघा, कुठे मुतणार आणि कशावर मुतणार. हे बघा, बघितलं का मित्रांनो, खरंच खूप घाण वास येतोय. आरसाच बघा कसा झाला, हे फुटलंय, हे सगळं तुटलंय. हे बघा खालचं पण तुटलंय, सडलंय, बाथरूम मध्ये बाटल्या घुसल्यात. जिथे लोक हागाय बसाय पाहिजे, बाटल्या आणि मच्छरांनी राज्य केलंय. तर महापालिका आणि महापालिकेचे महापौर अजिव पाटील साहेब आणि मनोज कुमार सूर्यवंशी साहेब इथे कधी लक्ष देणार. गरिबांच्या दुकानं तोडल्या, बिल्डरच्या सोडून दिल्या अनधिकृत बांधकाम, पण लोकांच्या साध्या सोयी सुविधा कोण बघणार आहे. मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की हे कोण बघणार. कोट्यवधी रुपये खर्च करायचे, लाखो रुपये खर्च करायचे अशा पब्लिक टॉयलेटवर, पब्लिकला सुविधा देणार पण सुविधा काय भेटत नाही अशी अवस्था असते. मग आमचे जे पैसे तुम्ही फुकट घालवतायत ते का घालवतायत याचं उत्तर पाहिजे.